तयारीत आहे, सर्वांच्या करता प्रसाद तयार आहे. सर्वांनी प्रसाद घेऊन जाण्याची विनंती. आजचे पंक्तीवाले जे कोणी असतील त्यानंतर गावकरी सूचना करतील. आणि वेळ बराचसा झाले, 5च मिनिटं आपलं कीर्तन राहिले. 5च मिनिटात राहिलेल्या भावार्थ मी सरळ पुढे अभंगात म्हणून जातोय. कारण पहिल्या चरणापर्यंत कीर्तनाचा आपला प्रवेश झालेला आहे आणि आता 3 चरणांवर महाराज शिल्लक आहे, पण आता 3 चरण सरळ म्हणून जातो. कारण वेळ गावकरी मंडळीने वेळ दिलेली आहे, वेळ टळू द्यायची नाही, वेळात कीर्तन आठवायचं. पत्नी मंडळाला विनंती करील, गावकरी मंडळीला विनंती करील, तर राहिलेल्या आता चाली म्हणायला वेळ नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा आपण निवडलंय. वारकरी संप्रदाय कसा किती श्रेष्ठ आहे सांगण्याकरता आणि त्याचं महत्व काय अधिकारी आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे. तुकाराम महाराज वर्णन करतात, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. त्यांच्या द्वारात सोन्याचा पिंपळ आहे. दारात काही आणलं वेगळं असतं, घरात आणलं वेगळं असतं. आतमध्ये ठेवलेलं काही लोक दारात दाखवत, दारातलं वेगळं, घरात काही वेगळं असतं. पण त्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, घरात काय असेल. त्याचा अर्थ असा आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं लौकिक सामर्थ्य सोन्याचा पिंपळ आहे आणि त्याचं अलौकिक सामर्थ्य काय आहे. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्ञानेश्वर महाराजांचं अलौकिक सामर्थ्य हे की ज्याने सहज त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला तो बोलायला लागला. हा दर्शन नेहमी आपण ऐकतो, सर्वांना माहित आहे. प्रत्येक दर्शन करतोय काय बाकी आहे त्या रेड्याचे. एकच रेडा असा आहे की ज्ञानेश्वर महाराजांचा मस्तकावर हात पडल्यामुळे त्याच्याकरता मंदिर जायला बरं का. पारनेर तालुका कोणतं गाव, रेडा गावाचं आणि ते रेडे महाराजांचं मंदिर, तर रेडा नाही म्हटलं, तिथे जाऊन सप्ताह होतो, पुण्यतिथी होते, लोक कीर्तन करतात. कीर्तनकारांनी त्यांचा रेडे महाराजाचा उच्चार करावा. कशामुळं एकच अनेक महाराज रेडे नाही, एकच रेडा असा आहे तो महाराज झालेला आहे. कशामुळं ज्ञानेश्वर महाराजांची संगती प्राप्त झाली. ब्राह्मणाने सांगितलं खूप वेळ बोलवतो, असा हा रेडा बोलेल हो. ज्ञानेश्वर महाराज का बोलणार नाही. होता बाबा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले चिंत महिमा. मैसी पुत्रा मुखी बोलवणे सुखी, ऐसी पुत्रा मुखे बोलवणे सुखी, मैसी पुत्रा मुखे बोलवणे, ऐसी पुत्रा मुखे बोलवणे. कालवणे विष्णू वैष्णवी, कालवणे विधी वैष्णवीया, कालवणे विधी वैष्णवीया. रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्यावर वेद बोलायला लागला. रेड्या मुखे वेद बोलविला, गौडद्विजांचा हरविला. दृष्टांत आपल्याला माहिती सांगितलं. तर काय हे संत करणार नाही, काय त्यांना माहिती. म्हणून असे संत असल्यामुळं महाराज म्हणतात, करीनाते काय नोहे महाराज, करीनाते काय नोहे महाराज. पाहिजे भान करी पाहिजे सुरदागी. करीनाते काय नोहे महाराज, करीनाते काय नोहे महाराज. करीनाते काय नोहे महा. यात आपण जातो दुसऱ्या चरणातून महाराज म्हणतात, संत मनात आलं तर काय करणार नाही. करीनाते काय नोहे महाराज. काय खरी पाहे आपले गुरुवर आहे सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांचा आहे. आपला सरोवर करणार आहे. आपलं सप्ताहाचं पहिल्या प्रहाराचं गाव आहे. पहिला प्रहार आपल्या गावात आहे.